कवठेपिराण येथे दारू पिण्यातून झालेल्या वादातून तरुणाचा खून करण्यात आलेला आहे। सचिन सुभाष पाटील असं त्याचं नाव आहे। दुपारी 1:30च्या सुमारास हा वाद झाला। संशयित हल्लेखोराने खून करून घराला कुलूप लावून पळ काढला। ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने 2 तासात त्याला गजाआड केले। जगन्नाथ विलास भोसले असे त्याचे नाव आहे। संशयित हल्लेखोर भोसले हा गावात राहणारा व्यक्ती आहे। मृत सचिन पाटील हा अविवाहित असून तो देखील मजुरी करतो। दोघे एकमेकांचे मित्र आहेत। आज सकाळी 11:30च्या सुमारास संशयित भोसले याच्या घरात मृत पाटील हा आला होता। दोघांनाही घरात बसून दारू प्यायली। त्यानंतर दोघात अज्ञात कारणातून वाद झाला आणि त्यानंतर भोसले याने पाटील याच्या डोक्यात वार करून खून केला। रक्ताच्या थारोळ्यात पाटील पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर संशयित भोसले याने घराला कुलूप लावून पळ काढला। पोलीस पाटलांनी तातडीनं ग्रामीण पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दरवाजा फोडला आणि खुनाची घटना समोर आली। सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता। संशयित जगन्नाथ भोसले हा घटनेनंतर गावातील एकाची दुचाकी घेऊन निघाला। दुधगावसह परिसरातून तो निघाला। त्यानंतर अंबप येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानंतर पथकाने छापेमारी करून त्याला ताब्यात घेतलं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।